केव्हा केव्हा असं होते ना की आज भाजीला काय बनवू, तर हा जर आपल्याला केव्हा प्रश्न पडला तर आपल्या घरामध्ये पाहिजे करोडे. तर करोड्याची आज आपण मस्त असे उन्हामध्ये करोडे टाकणार आहे. अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवा. आणि जेव्हा आपल्याला भाजीला काही नसेल तेव्हा आपण लगेच करोड्यांची भाजी बनवू शकतो आणि घरात तर सर्वांना आवडेल, म्हणजे आवडेलच. तर नमस्कार, मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत. तर लगेच आपण करोडे बनवू, तर लेट्स गो. तर आज आपण करोडे बनवतोय, तर त्यासाठी चवडीची डाळ आणि मुंगाच्या डाळीचे करोडे बनवतोय आपण. तर ही आहे चवडीची डाळ. तर ही चवडीची डाळ रात्रभर मी भिजत ठेवलेली होती. तर अर्धा किलो आहे ही. तर हिला रात्रभर आपण भिजत ठेवायची, म्हणजे छान अशी भिजून जाते ती. आणि इथे आहे ही मुंगाची डाळ. ही सुद्धा अर्धा किलो डाळ आहे. हिला सुद्धा रात्रभर भिजत ठेवलेली होती. आणि अर्धा किलो चवडीची डाळ आहे आणि अर्धा किलो आहे मुंगाची डाळ. आणि एका सारख्या भांड्याने सुद्धा तुम्ही घेऊ शकता, किंवा एक सारखं डाळीचं माप हवं आहे आपल्याला. तर दुकानाहून आपण आणतो तर एक सारखं मापाने आणायची, म्हणजे अर्धा किलो जर बनवत असले आपण तर अर्धा किलो मुंगाची डाळ आणि अर्धा किलो चवडीची डाळ. तर आता आपण स्वच्छ अशी ही डाळ 2 पाण्याने धुवून घेऊ. ही डाळ इथे मी 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही जी चवडीची डाळ आहे ही वाटून घ्यायची आहे. तर अगदी मी इथे पाण्याचा वापर करत नाही आहे, अगदी कोरडीच ही डाळ वाटायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी सर्व पाणी मी निथळून घेत आहे. आणि ह्या प्रकारे आपल्याला अशी ही मिक्सरमध्ये डाळ वाटायची आहे. याप्रमाणे अगदी मस्त डाळ वाटली जाते लगेच मिक्सरमध्ये, कारण ती भिजलेली असते. तर अशी लगेच ती वाटली जाते. तर दोन्ही डाळ आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ. मुंगाची डाळ सुद्धा वाटायची आहे आणि चवडीची डाळ सुद्धा. तर डाळ तर आपली आता वाटून झालेली आहे, मस्त एका साईडला ठेवून दिली आहे. आता आपल्याला मसाला बघायचा आहे. तर ह्या आहे ज्या हिरव्या मिरच्या असतात ना आपल्या, त्या मी एका उन्हामध्ये साईडला असं म्हणजे वाळून ठेवलेल्या होत्या. त्या ह्या आहे लाल झालेल्या. आणि लसूण आहे आणि जिरं आहे. तर ह्या मिरच्या जर तुमच्याकडे नसल्या तर तुम्ही लाल तिखट सुद्धा घेऊ शकता, किंवा बाजारात पिवळ्या मिरच्यांचं लाल मिरची पावडर येते ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण याच्याने खूप भारी स्वाद येतो. आपल्या ज्या हिरव्या मिरच्या असतात ना त्या वाळवून घ्यायच्या आणि नंतर छान असा आपल्याला करोड्यांमध्ये टाकण्यासाठी त्या उपयोगात पडतात. तर आता मिक्सरमध्ये भांड्यामध्ये आपल्याला मिरच्या, लसूण आणि जिरं हे त्यांची भरड अशी वाटून घ्यायची आहे जाडसर. खूप भारी असा स्वाद येतो. असा आगळा वेगळा असा कोणताच मसाला नाही आहे. तर लगेच असा आपल्या घरात उपलब्ध असतो त्याच वस्तू आहेत ह्या, म्हणजे मस्त मिरच्या, लसूण आणि जिरं. तर ह्या असं प्रकारे वाटायचं आहे अगदी भरड. आता आपण वाटून घेतलेलं आहे मस्त. तर हे बघा, दोन्ही डाळ वाटून झालेल्या आहेत. आपण एका साईडला ठेवून दिलेल्या होत्या, मुंगाची डाळ आणि चवडीची डाळ. तर मस्त अशी दोन्ही डाळ वाटून झाल्यानंतर आता ह्या जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे तो आता याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. तर किती छान रंग दिसत आहे. आणि आता इथे चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे. तर याला तुम्ही आता इथे घ्यायची आहे आपल्याला हिरवीगार अशी कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घ्यायची, खूप भारी स्वाद येतो. तर करोड्यांना साळंगे सुद्धा म्हणू शकता तुम्ही, म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने आपण याला ओळखतो. आमच्याकडे तर करोडेच म्हणतात, म्हणून मी करोडेच म्हणत आहे. तर आता हे एकजीव करायचं आहे आपल्याला. तर हे सारण म्हणजे हे जे आहे वाटण, हे आपण जेवढं मिक्स करू, जेवढं फेटू तेवढं करोडे आपले मऊसूद होणार आहे. आणि याची भाजी खूप छान लागते बरं का, कारण 2-3 प्रकारच्या याच्या भाज्या बनतात. तर मस्त अशा आपल्याकडे जर वेळ कमी असतात आपण लगेच भाजी बनवू शकतो या करोड्यांची. साधी सोपी ही रेसिपी आहे आणि 1 ते 1.5 वर्ष अगदी टिकते. डब्यामध्ये छान भरून ठेवायचं मस्त.
आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण याची भाजी बनवू शकतो. तर उन्हामध्ये आता आपल्याला याचे करोडे टाकायचे आहे. तर ही बघा इथेच तुम्हाला मी तोडून दाखवते. ह्या प्रकारे आपल्याला करोडे टाकायचे आहे. तर मस्त गच्चीवरती जायचं आणि तिथे असे प्लास्टिकची जी पन्नी असते ना कडक अशी ती टाकायची आणि त्याच्यावरती असे करोडे तोडायचे. तर मी इथेच तुम्हाला ताटावरती तोडून दाखवत आहे. ह्या प्रकारे टाकायचे आहे किंवा तुम्ही केळीच्या पानावर सुद्धा टाकू शकता. ते लगेच निघतात असं काही नाही आहे. तर हे बघा अगदी साधी सोपी आहे आणि 1 ते 1.5 वर्ष तर आरामशीर मस्त छान डब्यामध्ये राहतात. आणि आता ह्या प्रकारे आपण उन्हामध्ये त्याला असं टाकायचं आहे. तर मस्त अशी हे खूप छान असं रेसिपी आहे वाळवण. तर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले करोडे तयार झाले आहेत. बघा मी उन्हामध्ये यांना टाकलेले होते आणि आता संध्याकाळ झालेली आहेत आणि छान असे सुकलेले आहेत हे. तर आता मी तुम्हाला काढून दाखवते. बघा लगेच निघतात ते. आणि आता तर यांना मी असं जमा करून घेईल आणि नंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला सुकवायचे आहे. म्हणजे 2 दिवस छान सुकवायचे म्हणजे छान राहतात ते. तर तयार झालेले आहे भाजीसाठी आपले करोडे. तर खरंच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा आणि प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच. तोपर्यंत बाय.